ऑलिम्पिकमध्ये नेमबाज स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदक पटकावलं। 50 मीटर रायफल शूटिंग प्रकारात स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक मिळालंय। दरम्यान स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर देशभरातून त्याचं कौतुक करण्यात येतंय। पाहूया। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल शूटिंग प्रकारात स्वप्नीलने कांस्य पदक पटकावलंय। दरम्यान स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीनंतर देशभरातून त्याचं कौतुक केलं जातंय। स्वप्नीलला मिळालेल्या कांस्य पदकानंतर भारताच्या खात्यात 3 पदकांचा समावेश झालाय। मैं बस मेरा प्रोसीजर और मेरा जो फॉलो थ्रू है वो सब के ऊपर ध्यान देता गया एंड खुद के ब्रीथ के ऊपर मोस्टली मैंने ध्यान दिया कि मेरी ब्रीथ काम रहे, मेरी बॉडी काम रहे और वही चीज़ मुझे एक यहाँ लेवल पर लेके आई। जब एक अपना नेशनल एंथम चलता है तो जो भी हो, जिस रैंक भी हो, लेकिन जब फ्लैग ऊपर जाता है तो एक अजीब सी अंदर से फीलिंग आती है, जैसे कि हमने इंडिया का नाम ऊंचा कर दिया। भारताच्या खात्यात 3 पदकं। मनु भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल एकेरीत कांस्य पदक पटकावलं होतं। त्यानंतर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत मनु भाकर आणि सरबजोत सिंगला कांस्य पदक मिळालं। आणि आता 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये स्वप्नीलनं कांस्य पदक पटकावलंय। कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी हे स्वप्नीलचं मूळ गाव। कांबळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण। 2009 साली सांगलीतील क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश, तिथेच नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलं। नाशिकमधील मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेशानंतर नेमबाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण। नेमबाजीतील कौशल्यामुळे 2015 मध्ये स्वप्नीलची भारतीय रेल्वे TC म्हणून नियुक्ती। 2015 मध्ये कुवेतमधील आशियाई नेमबाजी स्पर्धेत 20 मीटर रायफल प्रकारात सुवर्ण। राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतही स्वप्नीलनं सुवर्ण पदक पटकावलं। 2022 मध्ये कैरो इथे झालेल्या जागतिक स्पर्धेत 4थ्या क्रमांकासह ऑलिम्पिक कोटा प्राप्त। माझी अपेक्षा होती, मला वाटत होतं की मला स्वप्नील माझा हा सुवर्ण पदक मिळवेल, पण त्यांना जरी ब्रॉन्झ पदक मिळवलं तरी ते काही कमी नाही। हे देशाला आम्हाला अभिमानास्पद आहे। आमचा मुलगा जिंकायसाठी आम्ही धावा करतो देवाचा, म्हणून डोळ्यात आम्ही चांगला अश्रू दिलेले। स्वप्नील कुसाळेने मिळवलेल्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याचं कौतुक केलं। तसंच राज्य सरकारकडून स्वप्नीलला 1 कोटी बक्षीसही जाहीर करण्यात आले। त्याला ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा या स्वप्नीलला कुसाळेला या ठिकाणी पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे जे काही सहकार्य लागेल ते नक्की सहकार्य केलं जाईल। स्वप्नील यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। स्वप्नील कुसाळेंनी महाराष्ट्राचा आणि देशाचा मान वाढवलेला आहे। हे रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर आहेत आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांनी जो महाराष्ट्राचा आणि देशाचा मान वाढवला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून केवळ खाशाबा जाधव यांना यश आलं होतं। दरम्यान खाशाबा जाधवांनंतर स्वप्नीलनं राज्याला ऑलिम्पिकमध्ये हे दुसरं वैयक्तिक पदक मिळवून दिलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।